प्रकल्पांचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहोत आणि त्यानंतर त्यावरची एक चित्रफित पाहणार आहोत। मी माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने या प्रकल्पांचं उद्घाटन करावं। अत्याधुनिक सर्व पायाभूत सुविधांनी युक्त झगमगत शहर या संत भूमीत आज विविध महत्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत असून हा पिंपरी चिंचवडसाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे। यामध्ये लोकार्पण आणि उद्घाटन प्रकल्पांचा समावेश आहे। संत साहित्य आणि परंपरा यांचं जीवनातील संतुलन साधण्यासाठी नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमधील वारकरी संप्रदायाची आणि संतांची माहिती समजण्यासाठी पुणे आळंदी पालखी मार्गावर वडमुखवडी इथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांचे भेटीचे समूह शिल्प उभारण्यात आले आहे आणि त्या परिसरात संत सृष्टीवर आधारित विविध म्युरल्स, खुला रंगमंच आणि गार्डनची व्यवस्था केली आहे। श्री क्षेत्र टाळगाव चिखली इथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठामध्ये संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून सीबीएसई अभ्यासक्रमाच्या बरोबर संत साहित्याचे शिक्षण दिले जाते। या संत पीठामध्ये आलिजा बहादर हरिभक्त परायण महाजी शिंदे सभागृह, संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा कासार पखावज कक्ष आणि पंडित अरविंद मुळगावकर तबला कक्षाचे अनावरण आज होत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना अद्ययावत भौतिक शिक्षण सुविधा देण्याकरिता भोसरी प्रभाग क्रमांक 7 आणि दिघी प्रभाग क्रमांक 4 इथे नवीन शाळा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत। शहरातील नागरिकांची सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे तसंच जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चरोली येथील 24 वाडी इथे अग्निशमन केंद्र बांधण्यात आले आहे। पिंपळे सौदागर इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पोर्ट क्लाइम्बिंग वॉल बांधल्यामुळे या भागातील आणि संपूर्ण शहरातील खेळाडूंना आणि नागरिकांना याचा लाभ होईल। या प्रकल्पामध्ये लीड, स्पीड आणि बोल्डर अशा तिन्ही प्रकारच्या क्लाइम्बिंग वॉल आंतरराष्ट्रीय मानांकनाचा विचार करून बांधण्यात आलेले आहेत। नागरिकांचा प्रवास सुरळीत आणि गर्दीमुक्त करण्यासाठी थेरगाव मध्ये पवना नदीवर 108 मीटर लांबी आणि 18 मीटर रुंदीचा अद्ययावत पद्धतीने बटरफ्लाय पूल आणि त्याचबरोबर पुलाला जोडणारे पोहोच रस्ते विकसित करण्यात आलेले आहेत। संत मदर तेरेसा या मुख्य उड्डाण पुलाशी उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या रॅम्पमुळे पिंपरी चिंचवड भागातील मुख्य वाहतूक सुरळीत होणार आहे। अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या चिखली 12 MLD क्षमतेच्या आणि पिंपळे निलक 15 MLD क्षमतेच्या महिला शुद्धीकरण प्रकल्प आणि प्रभाग क्रमांक 5 मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारत बांधण्यात आलेल्या आहेत। आज काही महत्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन देखील होत आहे। मुक्ताई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्कीम पर्यंत एक्सप्रेस हायवे लगतचा 12 मीटर डीपी सर्व्हिस रस्ता, किवळे गाव मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवे कलवट पर्यंत, सिम्बायसिस कॉलेज मधील 18 मीटर डीपी रस्ता आणि विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून निधी उभारणारी ही देशातील पहिलीच महानगरपालिका ठरलेली आहे। यातील पहिला हरित सेतू प्रकल्प आणि टेल्को रस्त्यावरील गवळी माथा ते इंद्रायणी नगर कॉर्नर चौकापर्यंतचा रस्ता जे अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीनं विकसित करण्यात येणार आहे। दिव्यांग कायदा 2016 नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका घरोघरी सर्वेक्षण करून 21 प्रकारच्या दिव्यांगांना शोधेल, UDID कार्ड उपलब्ध करून देईल। उपचार, थेरपी, कृत्रिम अवयव, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देईल। लाईफ सायकल मॅपिंगद्वारे पुढील 5 वर्षांसाठी नाविन्यपूर्ण योजनांचा कृती आराखडा तयार केला जाईल। स्वातंत्र्य,
आणि प्रजासत्ताकाच्या अमृत काळामध्ये पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय स्तराचे पायाभूत सेवायुक्त देशाचे अग्रणी शहर बनेल हा पिंपरी चिंचवडकरांचा दृढ विश्वास आहे. त्या दिशेने पडलेली ही पावलं आहे, अर्थात आपण सर्वांसाठी. यानंतर मी आमंत्रित करते पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय विनय कुमार चौबे यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मी पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या वतीने स्वागत करतो. तसेच या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय आमदार, माझे महानगरपालिका आणि पोलीस आणि इतर विभागाचे सर्व सहकारी, तसेच इथे उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, वाहतूक नियमांसाठी स्वस्फूर्तीने आपला सहभाग घेत नोंदवलेले नागरिक, सर्व माध्यमाचे प्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या मी मनापासून स्वागत करतो. सर, सन 2018 मध्ये आपला दूरदृष्टी आणि आदेशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपले मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे आयुक्तालयाला गेल्या 2 वर्षात एक नवीन परिमंडल, 3 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेसह 61 अधिकारी आणि 334 अंमलदार यांची नवीन पदे, 5 नवीन पोलीस स्टेशन मिळाले. पोलीस आयुक्त कार्यालयाचे नवीन इमारत, पोलीस मुख्यालय, अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थानकरिता जागा मंजूर केली. गेल्या 3 वर्षात एकूण 152 वाहने आयुक्तालयाला माननीय पालकमंत्री महोदयाने डीपीडीसी मधून उपलब्ध करून दिली. या सर्वसाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या आयुक्तालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर, आज ज्येष्ठ नागरिक तसेच वाहतूक नियमन या समाजाचे 2 जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही तयार केलेले ऍपचे उद्घाटन आपला शुभ हस्ते होत आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि समाधान आहे. ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे आणि संस्काराचे मूल आहेत. आपल्या उमेदीचे वर्षे त्यांनी देश, समाज आणि आपले कुटुंबाचे उभारणीसाठी खर्ची घातलेली असतात. उतारवयात त्यांना एकटेपणा, असुरक्षितता आणि आरोग्य समस्येचा सामना करावा लागतो. त्यांची अडचण आणि आमच्या सामाजिक जाणीवाचे भान ठेवून आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे 24/7 मदतीसाठी ज्येष्ठानुबंध ही ऍप विकसित केलेले आहे. सदर ऍपच्या माध्यमातून अडचणीच्या वेळी एकटेपणा वाटत असल्यास, वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आपला अनुभव कथन करण्यास, तसेच सुख दुःखाची गोष्टी आमच्या सोबत शेअर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आम्हाला कधीही संपर्क करू शकतात. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील नागरिकांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे असणारे हा ऍप सध्या गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून लवकरच ऍपल स्टोअर वर सुद्धा उपलब्ध होणार आहे. आजपर्यंत आपल्या आयुक्तालयातील सुमारे 22,000 ज्येष्ठ नागरिकांनी सदरचे ऍप डाउनलोड केलेले आहेत. त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमासाठी पण उपस्थित आहेत. सदरचे ऍप मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इंटिग्रेशन असल्यामुळे येणारे कॉलची अर्जन्सी आणि सिव्हिरिटी आम्हाला इंटरफेसवरील कलर कोडिंग मुळे समजणार आणि त्यामुळे इमर्जन्सी केसेस मध्ये कॉलरला तात्काळ प्रतिसाद देता येऊ शकेल. AI पॉवर्ड हे स्मार्ट सजेशन मुळे ज्येष्ठ नागरिकांना जवळचे हॉस्पिटल, मेडिकल, किराणा स्टोर्स, अत्यावश्यक सेवेचे ठिकाण याबाबत माहिती ऍपवर सहज उपलब्ध होईल. आदरणीय सर, आम्हाला विश्वास आहे की आमचे ज्येष्ठानुबंध ऍप हे पिंपरी चिंचवड पोलीस आणि ज्येष्ठ नागरिका यांच्यामधील एक भावनिक पूल असणार आहे. वाढते नागरिकीकरण आणि वाढती वाहन संख्यामुळे वाहतूक व्यवस्थापन आज अत्यंत महत्वाचे झालेले आहे. वाहतूक पोलिसांची संख्या अमर्याद असू शकत नाही, परंतु जागरूक नागरिकांची संख्या अमर्याद असू शकते. या आधारावर आम्ही ट्रॅफिक बडी ही व्हॉट्सअप आधारित प्रणाली सुरू केलेली आहे. ट्रॅफिक बडीच्या आधारे नागरिक आम्हाला वाहतूक नियमाचे उल्लंघन, वाहतूक कोंडी याबाबत कळू शकतात, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवू शकतात आणि ट्रॅफिक बडी म्हणून वाहतूक नियमनासाठी आम्हाला ऍज अ व्हॉलंटियर मदत करू शकतात. वाहतूक विभागाचे जनहितार्थ जारी केले जाणारे ब्रॉडकास्ट या ऍपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत
कमी वेळात पोहोचणे शक्य होणार आहे. ट्रॅफिक बडी प्रणाली वापर करण्यासाठी कोणीही नवीन ऍप डाउनलोड करायची गरज नाही. ट्रॅफिक बडीचे व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज पाठवून या प्रणाली ऍक्टिव्हेट करता येते. मिळालेल्या माहितीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे विश्लेषण करून कोणत्या भागात वाहतूक नियमाचे जास्त उल्लंघन होते, कोणत्या भागात कोणत्या वेळी जास्त वाहतूक कोंडी होते, असे विविध प्रकारचे प्रिडिक्शन आम्हाला उपलब्ध होणार आहे, जेणेकरून आमचे वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे. आतापर्यंत जवळपास 300 नागरिकांनी ट्रॅफिक बडी वर व्हॉलेंटियर म्हणून नोंदणी केलेली आहे. सर, ज्येष्ठानुबंध ऍप तयार करण्यासाठी आम्हाला फ्लेम युनिव्हर्सिटीचे श्री कुटार साहा, प्रोफेसर श्री चिरंजय चट्टोपाध्याय व त्यांचे सहकारी यांच्या मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे. डॉक्टर महेश गौडर, डॉक्टर वैशाली बांगीकर मॅडम व MIT आळंदीच्या टीमने आमच्यासाठी ट्रॅफिक बडी प्रणाली विकसित केलेली आहे. दोन्ही टीमचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. नागरिकांचे मनात पोलिसांविषयी विश्वास, आपुलकी आणि सुरक्षिततेचा भाव निर्माण करणाऱ्या हे दोन्ही ऍपच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते मान्यवरांचे उपस्थित उद्घाटन होत आहे. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत अभिमानाची बाब आहे. आदरणीय महोदय, सशक्त समाजासाठी संवेदनशील पोलीस यंत्रणा उभी करण्यासाठी आम्ही नेहमी कार्यरत राहू अशी मी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने आपणास ग्वाही देतो. पुनश्च एकदा आपले सर्व मान्यवरांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा आधारवड आणि त्यांच्यासाठी हा एक खूप विशिष्ट महत्वाचा उपक्रम पोलिसांतर्फे राबवला जात आहे. ज्येष्ठ अनुबंध असं त्या ऍपचं नाव आहे आणि त्याची आपण एक झलक, छोटासा एक व्हिडिओ, एक चित्रफित बघणार आहोत. पिंपरी चिंचवड शहर राज्यात नव्हे तर देशात औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी ओळख असणारे झपाट्याने वाढणारे शहर आहे. आज या शहरातील अनेक तरुण परदेशामध्ये मोठ्या पदावर काम करण्यासाठी बाहेर देशात आहेत, जे की खऱ्या अर्थाने एक राष्ट्र बांधणीचे पण काम आहे. या अपरिहार्यतेमुळे अनेकांचे आई बाबा मात्र येथे एकटे राहतात. आपली संस्कृती कायम आपल्याला ज्येष्ठांचा आदर करण्याचे शिकवते. पिंपरी चिंचवड पोलीस म्हणून आमच्या असे लक्षात आले की फक्त पोलीस दृष्टिकोनातूनच नाही तर ज्येष्ठांच्या अडचणी समजून घेऊन ते व्यापक पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे. त्यातूनच ज्येष्ठानुबंध नावाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऍप तयार करण्यात आले. या ऍप मध्ये ज्येष्ठ नागरिकांना थेट, सुलभ आणि तात्काळ पोलिसांच्या मार्फत मदत उपलब्ध करून दिली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना लागणारी सर्व माहिती, राहत्या परिसरातील हॉस्पिटल्सची नावे, अँब्युलन्स सेवा, तात्काळ मदत संपर्क क्रमांक इत्यादी माहिती सुलभरित्या एका क्लिकवर उपलब्ध केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित अंमलदार यांचा स्वतंत्र विभाग 24/7 तयार करण्यात आला आहे. तसेच सदर ऍप मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ज्येष्ठ नागरिकांना दिलेले सेवांचे विश्लेषण करून सेवा अधिक गुणात्मक पद्धतीने पुरवणार आहोत. आतापर्यंत तब्बल 20,000 ज्येष्ठ नागरिकांनी या ऍप मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे. यासोबत ज्येष्ठ नागरिकांना इतर कोणतीही मदत अचानकपणे लागल्यास, जसे की औषधे हवी आहे, काही महत्वाचा किराणा हवा आहे किंवा आमच्याकडे काहीही काम नाही पण फक्त गप्पा मारायच्या आहेत, तरीही आम्ही आहोत. तुमचे अनुभव ऐकायला आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी वी आर देअर 24/7. ज्येष्ठानुबंध हे केवळ एक ऍप नाही, हा आहे आपल्या ज्येष्ठांसोबत जोडलेला ऋणानुबंध. ही केवळ सेवा नाही तर एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेलं प्रेमाचं, आदराचं आणि सुरक्षिततेचं वचन आहे. मूल्य जपणाऱ्या समाजाची आधुनिक ओळख म्हणजेच ज्येष्ठानुबंध. अतिशय सुंदर असं हे ऍप आहे आपण साऱ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी. आणि ह्यानंतर वाहतूक कोंडी ही आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
त्याचं नीट नियोजन करण्यासाठी जी दुसरी प्रणाली पोलिसांतर्फे अंमलात आणली जाणार आहे ती म्हणजे ट्रॅफिक बडी प्रणाली. त्याचाही आपण एक छोटा व्हिडिओ बघूयात. 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्रपणे स्थापना झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांमध्ये चाकण, म्हाळुंगे व तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, हिंजवडी व तळवडे सारखी IT क्षेत्रे, देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे, गजबजलेल्या शैक्षणिक संस्था, मुंबई पुणे, मुंबई बेंगलोर आणि पुणे नाशिक महामार्ग, वाढणारे मेट्रो रेल्वेचे जाळे, गहुंजे क्रिकेट स्टेडियम व म्हाळुंगे बालेवाडी येथील क्रीडा संकुल, याचबरोबर सण उत्सवाच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका इत्यादीमुळे वाहतूक सुरळीत ठेवणे पोलिसांसमोर एक आवाहन बनले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी शिस्तबद्ध आणि चांगली होण्याच्या उद्देशाने MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी यांच्या तांत्रिक सहकार्यातून ट्रॅफिक बडी हा प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारचे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नसून कोणीही 8788649885 या मोबाईल नंबरवर आपल्या मोबाईल मधून व्हॉट्सअप संदेश पाठवून संवाद सुरू करू शकतो. मराठी व इंग्रजी या 2 भाषांपैकी एका भाषेची निवड करून पुढे आपले नाव टाकून आपण मुख्य मेनू मध्ये प्रवेश करतो. येथे आपणास वाहतूक उल्लंघन, वाहतूक कोंडी, इतर अडचणी, रस्त्यांची दुरावस्था, अवैध पार्किंग, सिग्नल विषयक अडचणी, उपाययोजना सुचवणे, यासोबतच ट्रॅफिक बडी म्हणून जोडणे इत्यादी 8 पर्याय उपलब्ध आहेत. आपणास हवा असलेला पर्याय निवडल्यानंतर संदर्भीय फोटो काढून तो दाखल केल्यानंतर आपल्या GPS लोकेशनचा आधार घेऊन जिओ फेन्सिंगमुळे आपला संदेश संबंधित वाहतूक विभागासच प्राप्त होईल व त्याबाबतचा पोच पावती वजा संदेश आपणास आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल. प्राप्त संदेशावर आमचा संबंधित वाहतूक विभाग अथवा मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण कक्ष योग्य कार्यवाही करून त्याबाबतचा पूर्तता संदेश आपणास संक्षिप्त विवरण अथवा फोटोसह पाठवेल व या ठिकाणी ही कार्यवाही पूर्ण होईल. वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, पालखी सोहळा व मिरवणुका यासारख्या प्रसंगी मदत करणाऱ्या स्वयंसेवी नागरिकांना व्हॉलेंटियर्स म्हणजेच ट्रॅफिक बडी म्हणून जोडून घेण्याची नाविन्यपूर्ण सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संग्रहित माहितीचे विश्लेषण करून वाहतूक नियोजनासाठी आगाऊ उपाययोजना करणे इत्यादी मधून वाहतूक पोलिसांची सक्षमता, कर्तव्य तत्परता आणि विश्वासार्हता वाढीस लागणार असून जसा जसा जनतेचा कनेक्ट वाढून ट्रॅफिक बडी या ऍप्लिकेशनचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढेल त्याप्रमाणे साहजिकच कारवाईमध्ये देखील वाढ होईल आणि पर्यायाने हळूहळू लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होऊन वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या संख्येमध्ये निश्चितपणे घट होईल. धन्यवाद. या 2 अत्यंत उपयुक्त आणि आधुनिक प्रणाली पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विकसित करण्यात आली आहे. या दोन्ही प्रणालींचं लोकार्पण करण्याची विनंती मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व इतर सर्व मान्यवरांना करते. सुविधांचा लाभ घेऊया आणि पोलिसांच्या या सुंदर उपक्रमांना प्रतिसाद देऊया. पोलीस आयुक्तालय विकसित ज्येष्ठानुबंध हा ऍप ज्यांनी मदत केली आहे, ज्यांच्या मेहनतीने हे ऍप तयार झालंय त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. माननीय श्री चिरंजोय चट्टोपाध्याय, प्रोफेसर प्राजेश प्रसाद आणि 2 विद्यार्थी अंश कुशवा आणि शिवकिरण चितकुलवार. ट्रॅफिक बडी ऍप यासाठी ज्यांनी मदत केली, ज्यांच्या मेहनतीने हे साकार झालंय त्यांना आमंत्रित करते. MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आळंदी विकसित हे ऍप आहे ट्रॅफिक बडी. डॉक्टर महेश दिगोडर, डायरेक्टर MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे. डॉक्टर वैशाली चंद्रकांत वांगीकर, असोसिएट प्रोफेसर कम्प्युटर इंजिनिअरिंग MIT अकॅडमी. श्री श्रीपाद शाले खंदारे आणि श्री यश अमोल गुंजाळ हे दोघंही कम्प्युटर इंजिनिअरिंग MIT अकॅडमी मध्ये करत आहेत. हे 2 विद्यार्थी. हे 2 ऍप आपण जसे जाणता त्याचप्रमाणे
पहिला जो ॲप आहे तो ज्येष्ठानुबंध हा व्हॉट्सअप ॲप आहे आणि ट्रॅफिक बडी ही एक प्रणाली आहे आणि ह्या दोन्ही प्रणाली आपण साऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. धन्यवाद. आणि ह्यानंतर आपल्यामध्ये अनेक मान्यवर मंचावर उपस्थित आहेत, परंतु एक विशेष व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आपण साऱ्यांना माहीत आहे आणि जे समाजासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असतात, असे माननीय आमदार महेशदादा लांडगे यांना मी आमंत्रित करते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. रामकृष्ण हरी. जोरात आवाज येतो. जय श्रीराम. जरा तिथं बसू द्या लेडीज, तिथं जरा उभं राहा, बसू द्या त्यांना. आज विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आदरणीय देवाभाऊ, त्याचप्रमाणे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा, आमदार उमाताई, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर शेठ जगताप, त्यानंतर आदरणीय मोरे सर, आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पोलीस कमिशनर, आपले महापौर, अजून आदरणीय आमचे नेते श्रीकांत भारती, उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात आपल्या पादुका मंदिरापासून झाली, पादुका मंदिरापासून झाली आणि आता संत सृष्टी आपलं संतपीठ झाल्यानंतर इथं विविध विकास कामं आपण ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे. आयुक्तांचं पहिल्यांदा प्रास्ताविक झालं त्यावेळेस मला आयुक्त सांगत होते, त्यावेळेस एक थोडीशी सूचना मला करावीशी वाटली. ती सूचना करणे इतका मोठा नाही मी, पण मी थोडीशी सूचना आयुक्त साहेबाशी राहील. इथून पुढे ज्याही वेळेस कुठलंही भूमिपूजन आणि उद्घाटन होईल, भूमिपूजन तर ठीक आहे सगळ्यांच्या समोर होत, आता इथून पुढल्या काळामध्ये मला असं वाटतं जे विकास प्रकल्प होतात त्यांचे निविदा कुठल्या तारखेला निघाले हे पण सांगावं लागलं आपल्याला. काय होतंय, निविदा निघाल्यानंतर कामाची प्रोसेसच लोकांना काय माहिती नाही. भाऊ, हे सांगण्यामागचं माझं तात्पर्य थोडं वेगळं आहे. ऍक्च्युली कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील, इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं, फार 3 वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे. भाऊ 2017 नंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामा संदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस करत असतो, सगळीकडे सांगतच असतो. ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे, कारण आजकाल काही लोकांना ना विस्मरण व्हायला लागले, काही लोकांना स्मरणच राहत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो ना, ते बावचाळण्याचा प्रकार असतो बघा, तो जरा बावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागलाय मला आप्पा. आता मी साधं एक म्हणजे आयुक्त साहेब, हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती. आता हे संत सृष्टीचं काल आज उद्घाटन झालं, त्यात एक कोणतरी म्हणजे कालपासून मला माझे बरेच सहकारी भाऊ मला म्हणत होते की या संत सृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे, कधी तारीख त्याची, हे ते सगळं सांगितलं पाहिजे. पण आयुक्तांना बंधन आहेत काही, ते राजकीय बोलू शकत नाही, पण मला काही बंधनं नाहीत, मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. पण आज उत्तर नाही, पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असलं गरजेचं आहे. भाऊ, संत सृष्टी ज्या वेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना, ज्यावेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती 25 मे 2013. 25 मे 2013. त्यावेळेस महापौर कोण होतं, त्यावेळेस आमदार कोण होते याच्यात मला जायचं नाही, पण ती तारीख होती 25 मे 2013. याची पहिला टप्पा निविदा, पहिली निविदा
भाऊ हिची पहिली निविदा निघाली 12 डिसेंबर 2024 ते 21 जानेवारी 2015 याच्यामध्ये निघाली. भूमिपूजन कधी केलंय? 2013 मध्ये. आणि 1 वर्षांनी निविदा निघाली भाऊ त्याची. कारण का माहिती भाऊ? 2013 नंतर लगेच 2014ला विधानसभेच्या निवडणुका होत्या. म्हणून त्यांनी आपा दिला नारळ ठोकून आणि भूमिपूजन केलं, पण काहीच नाही, कागदोपत्री काहीच नाही. याचा दुसरा टप्पा, याची वर्क ऑर्डर भाऊ, याची वर्क ऑर्डर 7 मार्च 2015 ला, उद्घाटन 2013 झालंय, भूमिपूजन. हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहे. आता त्याच्यात जायचं नाही, कारण अजून सुद्धा म्हणजे त्यांची जी काही सवय आहे या संदर्भामध्ये, याच्यात मला अक्षरशः काल फार वाईट वाटलं. आम्ही मान्य केलं, कल्पना ही तुमची आहे, पण ती कल्पना तुम्ही घाईघाई करत असताना लोकांना फसवलं. तुमच्याकडे कुठलं टेंडर नव्हतं, कुठली वर्क ऑर्डर नव्हती, कुठलं बजेटमध्ये त्या संदर्भातलं नाव नव्हतं, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं. पण मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं भाऊ की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत. आणि मग असं वाटतं कधी कधी की प्रशासन ज्या वेळेस उद्घाटन करतं, ज्यावेळेस पण उद्घाटन करतं, त्यावेळेस भूमिपूजनाची तारीख आणि आज त्याच्यानंतरच्या टप्प्याटप्प्याच्या तारखा या सुद्धा मला वाटतं तुम्ही साईडवर तुमच्या पीसीएमसीच्या टाकल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना कळेल खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय. अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे म्हटले, अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे, आणि आम्हाला 12 वर्ष थांबावं लागलं म्हटले हा प्रकल्प करायला. आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ, म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणारे कुठल्या लोकांनाही ते पटणार नाही. माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून, ज्यांनी कुणी काल हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा. मध्ये 2.5 वर्ष आपलं सरकार होतं, त्यावेळेस तुम्हाला हे सुचलं नाही का म्हणून? मग आजच का तुम्हाला सुचलं की आम्हाला 12 वर्ष थांबावलं? कुणाच्या कामामध्ये आडवं येत नाही. आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी करत असतो. अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत. ते 2017 नंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते, अनेक लोकांनी आश्वासन दिली, ते सोडण्याचं काम भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं. अनेक लोकांनी भाऊ आज संतपीठाचं आपण उद्घाटन केलं, संतपीठाचं उद्घाटन केलं, पण संतपीठ उभं राहताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे प्रशासनाला माहिती आहे, आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत केली ही पण लोकांपुढे आली पाहिजे. भाऊ संतपीठ आपल्या शेजारी मोरे सरबत आदरणीय सदानंद महाराज मोरे, त्यांना माहिती आहे या संतपीठाची जागा ज्यावेळेस आम्ही राज्य सरकारकडे मागितली तेव्हा राज्य सरकारने ही संतपीठ म्हणून ही जागा आपल्याला विनामूल्य देता येणार नाही अशा संदर्भातला आम्हाला सांगितलं. त्यावेळेस याच प्रशासनानं आम्हाला मदत केली, आयुक्तांना या ठिकाणी शाळेच्या आरक्षणासाठी जागा मागितली आणि ती आम्हाला विनामूल्य मिळाली. आणि त्याच्यानंतर हे संतपीठ उभं राहिलं. आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान, आज साहेब खरंच अभिमान वाटेल तुम्हाला. आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक, आपलं संचालक मंडळ, प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी करते. मग शिक्षकांची निवड असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेला ड्रॉ असेल, एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक, सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काय नवीन व्यक्ती नाहीये, आपण सगळेजण परिचित आहोत त्यांना. अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींवर सुद्धा आरोप करण्याचं काम काही महाभागांनी केलं. आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी, त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं, म्हणजे ट्रॅफिकचं ज्यावेळेस हे दाखवलं तुम्ही, स्लाइड दाखवली, त्याच्यामध्ये एक तारीख मी फार जवळून पाहिली ती म्हणजे 15 ऑगस्ट 2018. 15 ऑगस्ट 2018. भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता. काल एक बावचळेला प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे आयुक्तालय केलं. आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही, रात्रीची स्वप्न पडतात का काय होतात मला माहिती नाही, पण 15 ऑगस्ट 2018ला
भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्याच हस्ते होते. आमच्या अध्यक्ष आले तिथे शत्रुघ्न बाबू पाटील. भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी यांना उठता बसता मी दिसेल भाऊ, ही उठता बसता मी दिसेल भाऊ. आम्ही कधीच इथं बसलं ना, जेवढे पण माझे प्रतिनिधी आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या भगिनी आहेत सगळ्या, या कधीच चुकीचं काम केलेलं नाही, कधीच चुकीचं काम केलं नाही भाऊ. आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतो भाऊ. 200 फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच कारकिर्दीमध्ये झालं. भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दीत भाऊ. कमिशनर म्हणून, पोलीस कमिशनर म्हणून ज्या वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचं अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालं. वेगळं आयुक्तालय झालं, वेगळं आयुक्तालय झाल्यामुळे वेगळं प्रशासन आलं, वेगळा स्टाफ आला, वेगळी ताकद आली आणि त्याच्याबरोबर त्याला साजेल असं काम आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांनी सुद्धा केलं. आयुक्त शेखर सिंग साहेब म्हणून प्रशासन आल्यानंतर आयुक्त शेखर सिंग साहेब आले, पण प्रशासन म्हणून प्रशासनावर अनेक आरोप झाले. पण ही जी कामं काही महत्वाची झाली, ज्यावेळेस शास्तीकर माफ करण्याचा विषय आला त्यावेळेस प्रशासनानेही आपल्याकडं या संदर्भामधलं पत्र पाठवलं होतं. ते या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. शास्तीकर माफ करण्यासंदर्भातला जो अहवाल आहे तो माफ केल्यानंतर किती टॅक्स हा महापालिकेत भरला जाईल अशा संदर्भातलं जे पण काही प्रपोजल आहे हे आयुक्तांनीच आपल्याकडे दिलं होतं. त्यामुळं आज या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरला सगळा शास्तीकर माफ करण्यासाठी सुद्धा या महापालिकेच्या प्रशासनात आपल्याला मदत झाली. बामासखेड, आंध्र धरण भाऊ वेगवेगळ्या माध्यमातलं प्रशासन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगलं काम होत आहे भाऊ. मध्यंतरी आता फक्त 8-10 महिन्याभरापासून 4-5 म्हणजे 1-1.5 महिन्यापासून थोडासा आयुक्त संभ्रम आमच्या नागरिकांमध्ये झाला. थोडासा ते भाऊ तुम्ही क्लिअर करा, कारण काय होतंय तो डीपी आणि टीपी याच्यामध्ये विनाकारण आम्हाला भरडलं जाते. त्याच्या माग साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही. पण भाऊ त्या डीपी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये, इतकं काही नॉलेज देतात. कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं की तज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून. इतकी तज्ञ लोक आहेत. रोज पॉडकास्टच्या माध्यमातून इतकं ज्ञान लोकांना देतात. ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या जागेवर ती दोघं असते, IAS झाले असते, IPS झाले असते. त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो भाऊ, पण नको तुमच्या समोर बोलायला नको. त्यांना थोडस मला असं वाटतं यांचा मेंदू, यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे. जर कुठं गैरसमज भाऊ करायचा असतील, जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे. इतकं संभ्रम निर्माण करणारे लोक अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये. मला माहिती आहे आपल्याला पुढे जायचंय, मी काही जास्त बोलणार नाही, पण या गोष्टी काल मला जरा लागल्या थोडं, त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्या पुढे. भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो. एकदम चांगला आहे भाऊ. भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार. याचं उद्घाटन कोणी केलं याच्यात मला जायचं नाही. त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही 2017ला या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महापौर नितीनप्पा काळजे होते, त्यानंतर महापौर राहुल दादा होते, या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं. हा बऱ्याच लोकांचा या पिंपरी चिंचवड शहराच्या जळणघडणीमध्ये योग नाकारत नाही, पण आमचं पण योगदान आहे ना, आमचं पण योगदान आहे. आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलंय ना. जर आमच्या पिंपरी चिंचवड शहरांनी शहरातल्या नागरिकांनी तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता, घंटा वाजवत बसला असता म्हटलं असतं याच्यात मंदिरात. पण हे गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना. आता जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष हे केलं, आम्ही कुठं नाकारतोय, तुम्ही केलं
केलं की तुम्ही, आम्ही कुठं नाकारतो नाही केलं तुम्ही. मग 2017 पासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना. तुम्ही केलं ते चांगलं केलं, यांच्या हातातून गेलं नाही. 2017 पासून यांच्या हातात तर पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामात कोण 5 वर्ष गेलंच नाही ना. मला महापौर करा म्हणायला, मला म्हणायला पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ. तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले आणि आज या पिंपरी चिंचवड शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो. आपण बरोबर आहे का चूक आहे? मी कोणाला हे करत नाही. जे चांगलं ते चांगलं, जे वाईट ते वाईट. आणि घ्यायच्या अंगावर पहिलं नसल्यामुळे अंगावर घ्यायची सवयच आहे मला. मी कुणाला घाबरत पण नाही. आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात डगमगणार नाही. स्पष्ट सांगताना माझा आहे ना अजिबात पाऊल डगमगणार नाही, अजिबात नाही. खरं सांगताना आम्ही केलंय ना भाऊ. आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं. इथं प्रत्येकानं आपल्या रात्रंदिवस एक केलाय. कोरोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते. आम्ही कोरोना आणि कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ. लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ. आमच्या घरच्यांनी पण अडवलं नाही आम्हाला की तुम्ही का जाताय, आम्हाला होईल. माझ्या परिवारातला एक सदस्य भाऊ कोविडचा हे झाला, मला स्वतःला झाला, पण कधी मला अडवलं नाही माझ्या घरच्यांनी. कुणालाच अडवलं नाही भाऊ. जीव तळतळतो. आम्हाला कुणाच्या बद्दल बोलायचं नाही, पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे खरं काय खोटं काय ते. मी आता एक छोटीशी विनंती भाऊ आपल्याला करतो. आमच्या मुशीची काही ग्रामस्थ मंडळी आले आणि काही आमचे चरवलीचे आणि चिखलीचे ग्रामस्थ मंडळी, त्यांचे एक निवेदन आहे ते तुम्ही घ्या. आणि भाऊ दुसरी एक विनंती माझी राहील की लवकरच या भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शिल्प या आमच्या मुशी परिसरामध्ये होत आहे भाऊ. जवळजवळ 140 फूट आहे आणि 40 फुटापर्यंत किल्ला आहे, त्याच्यावर 100 फूट शिल्प आहे भाऊ. त्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही असलं पाहिजे. आणि एक छोटीशी विनंती माझी अजून एक राहील की काही प्रोटोकॉल मध्ये जरा बदल केला तर बरं होईल भाऊ. काय होतं, करून जातो आम्ही आणि नाव लावतो दुसऱ्याचं, असं होतं. पुढल्या पिढीला कळालं पाहिजे की ह्या 1000 वर्ष पूर्ण टिकणारं काम आयुक्त शेखर सिंग साहेब यांच्या ह्याच्यात झालं, तुमच्या ह्याच्यात झालं, कमिशनर साहेबांच्या, आणि कदाचित छोटस माझं नाव पण टाका तिथं. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय माहितीये का खाडे सर, की तिची विसरत चाललेत ना लोक, विसरत. त्यांच्या पुढल्या पिढ्यांना तरी लक्षात राहील ना की ही कामं कोणी केली. भाऊ एवढीच विनंती आहे. आपले जे काही मुशीचे लोक आलेत त्यांनी वरती या आणि त्याच्यानंतर पहिले मुशीच्या लोकांनी निवेदन द्या आणि त्याच्यानंतर पहिलं मुशीच्या लोकांनी या. एकंदरीत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री आपल्याला इथं आले. देवाभाऊंचं विशेष कौतुक, म्हणजे विशेष आपल्या पिंपरी चिंचवड शहरावर विशेष लक्ष हे देवाभाऊंचं आहे. देवाभाऊंनी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस रेड झोनच्या संदर्भामध्ये आपल्या या परिसरामध्ये रेड झोनचं सगळ्यात मोठी एक समस्या आपल्याकडे होती, त्या समस्या संदर्भामध्ये सुद्धा देवाभाऊंनी दिल्लीमध्ये त्याचं काम करण्याचं ठरवलेलं आहे. मी जास्त न बोलता या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद महेशदादा लांडगेजी. आणि यानंतर मी आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी कृपया आजच्या या सुंदर समारंभासाठी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. कृपया मंचावर उपस्थित सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. मी आपण सगळ्यांना विनंती करते, कृपया स्थानापन्न व्हा. आपण सारेच उत्सुक आहोत आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकायला. त्यामुळे सगळ्यांना विनंती, कृपया हा मंच रिकामा करावा आणि
माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी कृपया आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आदरणीय सदानंद मोरे सर, खासदार श्रीरंगप्पा बारणे, आपले लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले आपल्या पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, आमचे सहकारी श्रीकांतजी भारतीय, पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, मनपा आयुक्त श्री शेखर सिंग, या ठिकाणी उपस्थित श्री राहुल जाधव, श्री नितीन काळजे, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे पालखी प्रस्थान सोहळ्याकरता या ठिकाणी मी आलो असताना काही महत्वाच्या कार्यक्रमांकरता देखील उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि यामध्ये विशेषतः जे काही भेटीचं शिल्प आहे, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचं अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं शिल्प जे तयार करण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन करण्याची संधी देखील मला मिळाली. खरं तर आपल्याला कल्पना आहे की माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक पायवा रचला असं आपण म्हणतो आणि त्याच्यावर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस ठेवला अशी आपली मान्यता आहे. माऊलींनी जे विचार आपल्याला दिले आणि ज्या प्रकारे अतिशय सोप्या शब्दामध्ये भागवत धर्माचं, भगवद्गीतेचं तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार हा आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही पांडुरंगाच्या चरणी भेटीला जाताना माऊलींची पालखी आणि त्या पालखीमध्ये लाखो लोक आमचे वारकरी हे सामील होत असतात आणि एक मोठी उज्ज्वल अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी आहे. नामदेव महाराजांनी तर ही संपूर्ण परंपरा आपल्यापर्यंत त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून पोहोचवलीच, पण सगळ्यात महत्वाचं पंजाब पर्यंत आपला विचार हा त्यांनी पोहोचवला आणि आजही आपल्याला कल्पना आहे की गुरु ग्रंथ साहिब आपल्या शीख पंथाचं जे सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो किंवा ज्याला गुरु ते मानतात, ज्याला ईश्वराचा दर्जा त्यांनी दिला आहे, त्यातही संत नामदेव महाराजांचे शब्द, त्यांच्या ओव्या किंवा त्यांच्या अभंगातला भाग हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच या भागवत धर्माला ज्यांनी एक वेगळी उंची दिली अशा दोन संत श्रेष्ठांचं हे शिल्प, त्यांच्या भेटीचं शिल्प. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस दोघांची भेट झाली त्यावेळी नामदेव महाराज म्हणाले, धन्य तो अवसरू संत समागम,
करीतसे संभ्रमू आवडीचा, नामदेव म्हणे सफल हे जिणे, स्वामींच्या दर्शने धन्य झालो. तर त्याचवेळी ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, भक्त भागवत बहुसाल ऐकिले, बहु होऊन गेले होती पुढे, परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, हा रस अद्भुत निरुपमू. अशा प्रकारे दोघांनीही एकमेकाचं श्रेष्ठत्व हे त्या भेटीमध्ये सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक जण एकमेकामध्ये माऊली बघतो आणि प्रत्येक जण समोरचा मोठा आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्याला नमस्कार करतो, मला असं वाटतं की तोच भाव हा या दोघांच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी उभं केल्याबद्दल मी महानगरपालिकेचे आणि आपल्या लोकप्रतिनिधींचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन, त्यांचे आभार देखील मानेन. आज संतपीठामध्ये देखील जाण्याची संधी मिळाली. मी खरोखर महानगरपालिका असेल, महेशदादा लांडगे असतील, सदानंद मोरे सर असतील, या सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की इतकं सुंदर संतपीठ हे तयार करण्याचं काम या ठिकाणी झालं. खरं आपण जर बघितलं तर आपला विचार हा वैश्विक विचार आहे, जगाला साद घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे. पण हा इतका मोठा विचार हा जर काही लोकांपुरतच सीमित राहिला तर तो हळूहळू कालबाह्य होईल. आज शेकडो वर्ष तो कालजयी काय, कारण एका पिढीने दुसऱ्या पिढीला तो दिलाय. पण आपल्या संपूर्ण नागरी जीवनामध्ये तो पुढे जाईल का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्थात जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत हा विचार आहे, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारी आहे. त्याच्यामुळे हा विचार काही संपू शकत नाही, पण तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. या दृष्टीनं या संतपीठामध्ये जी रचना करण्यात आलेली आहे, सीबीएसईचं करिक्युलम आहे आणि त्याच्यामध्ये आपला संत विचार हा अतिशय सुंदर पद्धतीनं गुंफण्यात आलेला आहे. आणि 4 भाषा, संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी, या 4ही भाषांमध्ये हा विचार त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. यातलं महत्वाचं आहे की हा विचार जर वैश्विक करायचा असेल तर विविध भाषांमध्येही हा विचार पोहोचवणारी मंडळी असली पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली जी संस्कृती आहे त्यातली मूल तत्व ठेवून आधुनिक पद्धतीनं त्याची मांडणी आम्हाला कशी करता येईल, असा एक अतिशय चांगला प्रयत्न हा संतपीठाच्या माध्यमातून झालाय. भविष्य काळामध्ये हे संतपीठ अजून मोठं करण्याची इच्छा आहे. मगाशी मोरे सरांनी सांगितलं की विद्यापीठापर्यंत याचा विस्तार झाला पाहिजे. निश्चितपणे मी आज एवढंच सांगू इच्छितो की संतपीठाच्या विस्ताराकरता ज्या ज्या प्रकारचे आपण या ठिकाणी प्रयत्न कराल, आराखडे तयार कराल, त्याचं नियोजन कराल, त्याच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं राहील, हा विश्वास देखील या निमित्ताने मी देतो. आज खरं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महत्वाच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आपण केलं. रस्त्यांचं केलं, बटरफ्लाय पुलाचं केलं. त्या ठिकाणी विशेषतः आपण सीवेज ट्रीटमेंट प्लांट, 2 सीवेज ट्रीटमेंट प्लांटचं या ठिकाणी उद्घाटन केलं. हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण नेहमी इंद्रायणी स्वच्छ करायची असं सांगतो, आपल्या नद्या स्वच्छ करायच्या असं सांगतो. त्या तेव्हा स्वच्छ होतील ज्यावेळी आपलं संपूर्ण सीवेज हे आपण ट्रीट करू शकू. आणि त्या दृष्टीनं हा महत्वाचं पाऊल आहे. आणि पुढच्या काळामध्ये एक थेंबही घाण पाणी आमच्या नद्यांमध्ये जाणार नाही, अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आहे. पिंपरी चिंचवड शहर असो किंवा पुणे शहर असो, 100% नदीमध्ये जाणारं पाणी हे ट्रीटेडच असेल, त्याच्यावर प्रक्रिया केलेलंच असेल, अशा प्रकारचं एक मोठं नियोजन हे आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याच्याकरता जो काही आर्थिक पाठबळ आहे ते देखील देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे.
आणि मला अतिशय आनंद आहे की आज 2 STPचं देखील आपण उद्घाटन केलंय. अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन हे देखील आज आपण या ठिकाणी केलंय. विशेषतः आज आपण एक क्लाइम्बिंग वॉल ही देखील तयार केलेली आहे. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये स्पोर्ट्स म्हणजे खेळ या विषयांमध्ये आमच्या तरुणांची रुची वाढते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर आमची तरुणाई ही पुढे जायची असेल तर त्याकरता तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण पाहतो की क्लाइम्बिंग हा ऑलिम्पिक लेवलचा स्पोर्ट झाला आहे, पण त्याकरता जर आपण व्यवस्थाच उभी केली नाही तर आपल्या मुलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं चांगलं वेगळ्या प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या कामांकरता मी महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे यासोबत 2 चांगले उपक्रम हे आपल्या पोलीस विभागाने देखील सुरू केलेले आहे. विशेषतः आमच्या सिनियर सिटीजन्स करता, वृद्धांकरता जो उपक्रम आपण सुरू केलाय तो अत्यंत महत्वाचा आहे की सगळ्या पद्धतीनं त्यांना आवश्यक असेल त्यावेळी आमचे पोलीस उपलब्ध असतील. मग अशी पोलीस आयुक्तांनी सांगितले खरं आहे की आमच्याकडे 112 किंवा 100 जो जुना नंबर होता मुंबईला तर विशेषतः मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कॉल्स येतात आणि त्या कॉलमध्ये तो वृद्ध व्यक्ती जो असतो त्याने एवढ्या करता कॉल केला असतो की त्याला बोलायलाच कोणी नसतं. 2-2, 3-3 दिवस तो कोणाशी बोलला नसतो आणि म्हणून तो पोलिसांशी बोलतो. पोलीस त्याच्याशी 5 मिनिटं गप्पा मारतात आणि त्याला अतिशय बरं वाटतं. त्यामुळे आज सिनियर सिटीजन्सचे प्रश्न हे वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं आहे अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे. अनेक वेळा इमर्जन्सी असते, त्या इमर्जन्सीमध्ये कोणाकडे पाहायचं तर आता हा जो ऍप तयार झालेला या ऍपकडे त्यांना पाहता येईल आणि या ऍपच्या माध्यमातून इमर्जन्सीच्या काळातली कुठलीही मदत ही त्यांना त्या ठिकाणी मिळेल. आणि मला असं वाटतं की पोलिसांमध्ये शेवटी पोलीस जे काही काम करतात त्यात माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन हे पोलिसांच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्या सिनियर सिटीजन्सची सेवा करून या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासोबत ट्रॅफिक बडी हाही एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. AI चा उपयोग करून त्या माध्यमातून ट्रॅफिक व्हायोलेशन्स असतील किंवा ट्रॅफिकचं संचलन योग्य पद्धतीनं व्हावं अशा प्रकारचा हा जो ऍप आहे तोही मला असं वाटतं की त्यातनं ट्रॅफिकचं विनियमन करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा होईल. आज आपल्याला कल्पना आहे पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो, आता आपण या ठिकाणी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सगळीकडे सुरू करतो ज्याचा आपण AI पावर्ड अशा प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. या सिस्टीम्समुळे आपल्याला अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आणि AI चा वापर करून ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करता येतं. आपले ट्रॅफिक लाईट सिग्नल किती वेळ बंद राहिले पाहिजे, ते कुठे राहिले पाहिजे, कुठल्या भागात जास्त ट्रॅफिक आहे, कुठे कमी ट्रॅफिक आहे, कुठे डायव्हर्ट केला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आता आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्म्सवर आपल्या CCTVच्या नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटी पिंपरी चिंचवड हे शहर अतिशय वेगानं नागरीकरण होणारं शहर असल्यामुळे या ठिकाणी उद्भवणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्या या सोडवण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करावं लागेल आणि त्या दृष्टीने एक सज्जता आता पोलीस विभागाने केलेली आहे. आपलं पोलीस आयुक्तालय देखील आता मजबूत होत आहे. नवीन आयुक्तालयाची बिल्डिंग देखील बनते आहे आणि त्यातनं पोलीस विभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल. मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो की महेश दादा चिंता व्यक्त करत होते की काम आम्ही करतो, श्रेय दुसरे नेतात. मी तुम्हाला महेश दादा एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, ये पब्लिक है, ये सब जानती है. आपण दुसऱ्याचं श्रेय घेऊ शकत नाही आणि आपलं श्रेय दुसरा घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही चांगलं काम करता, ते काम करत राहायचं. जनता आपलं श्रेय आपल्याला देते आणि आपण वारंवार निवडणुकीत बघितलं ना, जनतेने ते श्रेय आपल्यालाच दिलं, ते काही दुसऱ्याला दिलं नाही. त्याच्यामुळे जनता आपल्या पाठीशी असते आणि म्हणून फार चिंता करायची नाही. काम करत राहायचं, पुढे जात राहायचं. चांगलं काम केलं तर लोक हे आपल्याला आशीर्वाद देतातच. आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाटचालीमध्ये तुमचं सगळ्यांचं जे योगदान आहे ते योगदान जनतेनं बघितलेलं आहे. अनेक महत्वाचे निर्णय जे आपण करू शकलो, आज पिंपरी चिंचवडमध्ये जर त्या काळामध्ये आपण पाणी दिलं नसतं तर आज खूप मोठं दुर्भिक्ष आपल्याला पाण्याचं पाहायला मिळालेलं असतं. आज आपण बघितलं असेल तर
टॅक्सचा मुद्दा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, हे आपण जेव्हा जेव्हा मुद्दे उद्भवले त्यावेळी आपण कधीही प्रेस्टिज इश्यू केला नाही. आता तुम्ही चिरोलीचं सांगितलं, त्या ठिकाणी आम्हाला काय म्हणतात त्याला टीपी नको, आपण तो स्थगित केला. तुमचं म्हणणं होतं की लोकांच्या मनात काही लोक कन्फ्युजन तयार करतायत, स्थगिती नको, तो रद्द केला पाहिजे. मी आताच या ठिकाणी आयुक्तांना सांगतो, रद्द करून टाका. आपल्याला जे करायचं आहे ते जनतेला विश्वासात घेऊन करायचं आहे. आणि शेवटी आपली महानगरपालिका ही या ठिकाणी सुनियोजनबद्ध असली पाहिजे, जसं आम्हाला वाटतं तसं तुम्हालाही वाटतं. त्यामुळे कुठलंही प्लॅनिंग करताना तुम्हाला विश्वासात घेऊन, तुम्हाला समजवून, आणि त्यातनं शहराचं उत्तम प्लॅन देखील झाला पाहिजे. कारण वाढतं शहर आहे, वाढत्या शहरामध्ये आपण जर योग्य प्लॅनिंग केलं नाही तर हा देखील प्रश्न उद्याची पिढी आपल्याला विचारेल की आमच्या शहराला तुम्ही खेड्याचं रूप का दिलं, नुसतं कॉन्क्रीटचं जंगल का केलं, तर त्याचंही आपल्याला उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे नीट आपण सगळे बसून प्रत्येक गोष्टीचा योग्य पद्धतीनं भविष्याचा विचार करून, पुढच्या 50 वर्षात हे शहर कुठे असेल असा विचार करून या शहराचं नियोजन आपण करू. तेव्हाच लोक आपल्याला लक्षात ठेवतील. आणि मला विश्वास आहे की हेच काम पुढच्या काळामध्ये आपण सगळे मिळून करणार आहोत. आणि म्हणून आज अतिशय चांगली कामं या ठिकाणी महानगरपालिकेने केल्याबद्दल, पोलीस विभागाने केल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि 3 निवेदनं तुम्ही जे दिलेली आहेत, या निवेदनावर सकारात्मक कारवाई केली जाईल असं आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सार्थक उद्बोधनासाठी हार्दिक धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर आभार प्रदर्शनासाठी